शेतकऱ्यांनी कमी पाण्यात शेती करणे गरजेचे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील. नमस्कार, सेवा न्यूज लातूरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पाहूयात आता सविस्तर बातमी. चाकूर तालुक्यातील बोती येथे गाळमुक्त धरण गाळमुक्त शिवार अभियानांतर्गत नदी खोलीकरण आणि रुंदीकरण कामाचा शुभारंभ तसेच जलधारा प्रकल्पाच्या पाहणी दौऱ्यावेळी महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी शेतकऱ्यांनी कमी पाण्यात शेती करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी लातूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर भारत बाष्टेवाड, सिद्धी शुगर अलाइटेड इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश जाधव, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दयानंद सुरवसे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष शिवाजीराव काळे, संजय गांधी निराधार कमिटीचे अध्यक्ष सिद्धेश्वर अंकलकोटे, उपसभापती भुजंग शिंदे, जिल्हा परिषद सदस्य भानुदासराव पोटे, नगरसेवक भागवत फुले, शिवदर्शन स्वामी, राम कसबे, भालचंद्र चाटे, धनंजय चाटे, मधुकर मुंडे, नरेंद्र हाके, विष्णू तिकटे, अनिल वाडकर, संदीप शेटे, सचिन तोरे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता जावेद पटेल, गटविकास अधिकारी संतोष वंगवाडे, नायब तहसीलदार दिगंबर स्वामी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले की जलतारा प्रकल्प हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असून गावातील पाणी गावातच जिरवले पाहिजे. त्यामुळे भूजल पातळी वाढवून पाण्याचे स्रोत अधिक उपलब्ध होतील. तसेच शेतकऱ्यांनी चांगल्या उत्पादनासाठी माती परीक्षण करणेही आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान जिल्हाधिकारी डॉक्टर भारत बाष्टेवाड यांनी एल निनोच्या संभाव्य संकटामुळे पाणी टंचाई निर्माण होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या एका एकर शेतात 5 बाय 5 फुटांचा जलतारा खड्डा तयार करून पावसाचे पाणी जमिनीत मुरवावे असे आवाहन केले. प्रत्येक गावात किमान 1000 जलतारा खड्डे तयार करण्यासाठी प्रयत्न करण्याचेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक बळी पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन मधुकर कांबळे यांनी केले. सेवा न्यूज लातूरसाठी मुख्य संपादक सुनील जाधव.